Ganesh Kulkarni. I am being associated with Savitribai Phule Pune University from 12 years. मी टीचिंगमध्ये आहे आणि माझं एरिया ऑफ स्पेशलायझेशन इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट दॅट इज रिसोर्सेस कॉल्ड ह्युमन. ह्युमनला कसं हँडल करायचं, लाईक दॅट हाऊ द स्टुडंट्स विल बी एबल टू हँडल दिस ह्युमन once they join in the companies and once they join in the organizations. ह्याचा हा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे माझा. आणि अलॉंग विथ दिस आय हॅव बीन असोसिएटेड विथ सो मेनी कमिटीज ऑफ द सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. आणि माझे पेरेंट्स पण आहेत आणि रिसर्चमध्ये सुद्धा मी अकॅडमिक रिसर्च कोऑर्डिनेटर आहे. तसंच रिसर्च पेपर्स, बुक्स आणि ह्याच्या सगळ्या व्यतिरिक्त आपल्या अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त बरेच कामं माझे चालू असतात. तर आज मला संधी भेटली की वर्क लाईफ बॅलन्स, जसं की तुम्हाला मग सगळ्यांना माहिती आहे की वर्क लाईफ बॅलन्सवरती आज मी थोडासा जे काय आहे थोडे इनपुट देणार आहे. आज इट इज अगेन अ ओशन. खूप मोठा विषय आहे, हे काही छोटा विषय नाही. रिलेशन्स दॅट हाऊ वी आर मेंटेन, राईट, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही व्यतिरिक्त आपण जाणार कुठे? तिसरं, राईट, फॅमिली दॅट इज लाईफ. द सेकंड वन इज वर्क. Work is to survive, is to earn, and the first is life. Life with our family members, life with our peers, life with our relatives, our friends. Yeah, that is again very important. Next, so first, what do we understand by work-life balance? Knowing what our priorities are and what really matters to us. What is work-life balance? नोईंग, आपल्याला माहिती पाहिजे की आपले प्रायोरिटीज काय आहेत. प्रायोरिटीज सेट करणार, सेट कोण करणार आपले प्रायोरिटीज? कोणी सांगू शकेल आपले प्रायोरिटीज काय आहे आणि आपल्याला प्रायोरिटीज सेट करण्याला कोण मदत करतो? कॅन एनीवन प्लीज? स्वतः? इज एनीबडी गोइंग टू हेल्प यू? नो वन? नॉट युअर स्पाउस, नो युअर रिलेटिव्स, नॉट युअर फ्रेंड्स. द ओनली यू, we ourselves has to set our priorities. No one is going to help us because आपल्याला स्वतःला माहिती आहे आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. दुसऱ्यांना थोडी माहिती आहे माझी प्रायोरिटीज काय आहे, नाही, मला स्वतःला माहिती आहे. आणि मी कुठल्या गोष्टींसाठी मला रिअली मॅटर करते, कुठली गोष्ट मी ऑप्ट करायला पाहिजे, कुठली गोष्ट मला ऑप्ट करायला नाही पाहिजे. दॅट इज वन थिंग. व्हेन इट बॅक again, work-life balance is again an art of achieving satisfaction by managing self. It is an art. भले आपल्याला माहिती आहे वर्क लाईफ बॅलन्स आपण म्हणत असतो, काय करतोच आहे ना, वर्क पण होतो, लाईफ पण एन्जॉय करतोय, सगळं बॅलन्स होते. बट हाऊ मच सॅटिस्फाईड यू आर, हाऊ मच सॅटिस्फाईड आय एम, दिस मॅटर्स अ लॉट. बरोबर? मी किती सॅटिस्फाईड आहे? इफ आय एम वर्किंग फॉर 8 hours or more than 8 hours, how much I am satisfied? Am I happy after returning home? चिडचिड करणार, घरी जाणार, बिचारे सकाळपासून मुलं खूप, पप्पा येतील घरी, मम्मी येते घरी, आता जॉब करून घरी आले, मिसेस जे काही स्पाऊस आहे खूप वाट बघत असतात नातुंडींनी. 8 तासानंतर घरी येतील. घरी गेले नवरा म्हणेल काय तुला दारू उघडता येत नाही का लवकर? जॉबची सगळे चिडचिड तो घेऊन जाते घरी. बिचारा ते सगळे घरातले जे आनंदी होते काही थोड्या वेळापूर्वी, सगळं जे आहे ते सगळं स्पॉइल झालं बिकॉज ऑफ ओनली वन पर्सन. का? कारण काय आहे? तो सगळं आपलं त्रास जे आहे ते सगळं घरी येऊन झालं आणि इट इज कॅरी फॉरवर्डेड ॲट होम ॲज वेल. जे हेवन होता ते हेल झालं तिथे. सेकंड्स, फ्रिक्शन ऑफ सेकंड्स. सो an art of achieving satisfaction is work-life balance by what? By managing self management is very important. How much you are positive, how much you take the things positive. तुम्ही किती गोष्टी किती पॉझिटिव्हिटीने घेताय, किती गोष्टी तुम्ही सोडून देताय जे की गरजेचं नाहीये. ठीक आहे, मला काही गरज नाहीये ह्याची, किंवा चिडचिड होत असेल तर त्या गोष्टीसाठी त्याला फुल स्टॉप तिथंच ठेवू. मॅनेजिंग सेल्फ, others, managing others, and managing stress and time. Now, if we talk about managing others, can you please change the slide? या सगळे प्रॉब्लेम्स बिचारे तुम्ही कॉर्पोरेशनवाले फेस करत असाल ना. आम्ही आमच्यासारखे सामान्य जनता पाणी नाही आले की कॉल केलं अधिकाऱ्यांना कधी पण रात्रीचं की पाणी नाही आले आज, प्लीज पाणी सोडा.
तुम्ही म्हणाल हे काय कटकट, जनता आपल्याला झोपून पण देत नाही. आपण 9 ते 5 जे काही वर्किंग आवर्स 8 आवर्स आपण जॉब करतो त्यानंतर सुद्धा ह्यांची कटकट. परत काय काय इश्यूज, सर्व्हिस रिक्वेस्ट कधी पण आहे की नाही, कधी पण रिक्वेस्ट करणं, कधी पण तुम्हाला त्रास देतो आम्ही. सो आज हा प्लॅटफॉर्म भेटला तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणायचं ऑन बिहाफ ऑफ एंटायर पीपल, normal people. So that could be one reason of your stress. And the second reason of stress, getting the stress, is lack of training and development programs, which are very very required. जर का ट्रेनिंग होत नसेल, डेव्हलपमेंट होणार नाही. How many of you are agree with this? ट्रेनिंग हवंय का नाही? ट्रेनिंग, yes, 100% trainings are required in order to motivate everyone. त्याशिवाय आपण मोटिवेटच होत नाही, आपण अपग्रेड होत नाही, तर आपलं डेव्हलपमेंट कसं होणार? सो लॅक ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इज अगेन वन ॲक्टिव्हिटी वेअर वी आर लॅगिंग, वेअर ऑर्गनायझेशन्स मे बी लॅगिंग, अँड दॅट कुड बी वन ऑफ द रिझन ऑफ स्ट्रेस. वर्कलोड अँड टाइम मॅनेजमेंट, भरपूर वर्कलोड आहे आणि ते मॅनेज करता येत नाही बिकॉज ऑफ टाइम, बिकॉज ऑफ not having a proper time management. That could be again one reason. And political pressure, with due respect to all the politicians, बिचारे तुमच्यावर भरपूर पॉलिटिकल प्रेशर असेल, कोणी कसंही बोलणार, कोणी फोन केला कसंही, तर तुम्हाला ते खूप अमिकेबली यू हॅव टू लिझन विदाउट एनी रिॲक्शन. बरोबर, विदाउट एनी रिॲक्शन ऐकून घ्यायचं, येस सर आम्ही करू, ते करू. मनात खूप राग आलेलं असतं तरी सुद्धा त्याला कन्सेंट द्यायचं, आम्ही करणार, पण काही बोलता येत नाही. सो दॅट कुड बी वन प्रेशर. ते बोलणार आपण, तो त्रास आपण कुठेतरी दुसरीकडेच काढणार, राईट. सो दीज आर द रिझन्स हाऊ वी आर गेटिंग स्ट्रेस, वाय वी आर गेटिंग स्ट्रेस, अँड अल्टिमेटली काय होते त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपण ते कुठं ना कुठं आपल्या लाईफवरती, आपल्या फॅमिलीवरती काढत असतो. Am I right? So next, again this is work-life triangle. If you see, work again, as I said, first priority करावंच लागते because to survive, to have a dignified life, to be independent. Relationship, maintaining relationships are very important. So that is again part of a triangle. And the third major important thing, self-care. How many of us are focusing on self-care? स्टेप करून समजलं पाहिजे, बघा किती रिफ्रेश होतं की नाही आपण दुसरे. येस सर, ऑफकोर्स दॅट इज रिफ्रेशमेंट. मग कशासाठी आपण नाही करायचं, बिंदास करायचं. जर का तो आपल्याला स्ट्रेस बुस्टर असेल तर करावंच लागणार आहे. कोणीच आपल्याला उठून नाही तू कर रे बाबा नाच तुझा, कोणीच म्हणणार. एन्जॉय लाईफ, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेच आहे. आय टू डू कॉकरूक, वी हॅव टू डू एव्हरीथिंग फॉर सर्वायव्हिंग, वी हॅव टू अर्न मनी. आपल्याला हे सगळ्या बाकीच्या गोष्टी करायचंच आहे. घरचं फॅमिली आहे, इव्हन मेन विमेन, एव्हरी ॲक्टिव्हिटी इज इम्पॉर्टंट. स्त्री एस्पेशली विमेन, स्त्री काम से लौटकर भी काम पे ही लौटती है की नाही. झालं, सगळे झाले, 8 आवर्स जॉब झाला, घरी गेले की परत सगळं ठेवायचं बाजूला, 2 मिनिट पण बसायचं नाही. इवन आय डू दिस. लगेच मम्मी जेवायला काय आहे, जरा चहा कर, उद्याचं भाजी काय आहे निवडून ठेवायला लागेल, भाजी घासायला. देर आर सो मेनी ॲक्टिव्हिटीज. इवन मेन आर हॅव्हिंग रेस्पॉन्सिबिलिटीज. वडिलांना बघायचे, आईला बघायचे, भावाचं बघायचे. देर आर सो मेनी अगेन. आय राईट? आहे बरेच रेस्पॉन्सिबिलिटी. तर हॉबीज, मेंटेन युअर हॉबीज, डू नॉट सॅक्रिफाईस युअर हॉबीज. एम्बार्क करा, व्हॉट एव्हर यू लाईक, डू एव्हरीथिंग. बिकॉज जे अनलाईक आहे, जे बाकीच्या गोष्टी आहे ते करावंच लागतं, आहे की नाही. नेक्स्ट, नो द लिमिट. नो वन इज परफेक्ट. नो वन कॅन डू एव्हरीथिंग. नो वन इज परफेक्ट. हे आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. इफ यू कॅन कम्पीट, येस कम्पीट. इफ यू कॅन नॉट, कॉम्प्रोमाइज. बी हॅपी विथ व्हॉट यू हॅव टुडे. नेक्स्ट, set boundaries and learn to say no. Very hard, very difficult, very challenging.
फॉर यू पीपल हे तर बरंच चॅलेंजिंग असेल, कारण कोणी फोन केला पॉलिटिकल, एस्पेशली पॉलिटिकल पीपल, तर नो म्हणायचं म्हणजे बापरे. याचं एक्झाम्पल तुम्हीच खूप छान देऊ शकता, बिकॉज वी आर फॉर्च्युनेट. आता आम्हाला काही येत नाही तसा, पण हे तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असेल की नो कसं म्हणायचं. म्हणून बघा एकदा, काही होत नाही, नथिंग विल हॅपन, राईट. काय झालं तर परत मला मी आहे, मला मी आहे आणि तू आहे. ओके, जस्ट जोक्स अपार्ट. So there are situations where we should say no, because if my plate is full of the responsibilities, then it is very important to say no. कारण ऑलरेडी भरपूर झाले, सगळ्या ताट भरलेले, मी घेऊन अजून करणार काय. होणार आहे का? नाही होणार. सिम्पली से नो, नथिंग रॉंग इन दॅट. सिनियर्स ज्युनियर्स म्हणतील मॅडमचं काय ऐकू नका. So, saying no to one thing may be opening the doors to saying yes to something else. So next, managing relationships. Understand others too. Very important. Understanding others, their judgments. ऐकून घ्या ते काय म्हणतात. Seniors असो, juniors असो, your peers, your whomsoever with you are associating with. Very important. Understand everyone. Do not judge. Don't judge anyone, because we don't know how much stress they are. त्यांचं काय, त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, काही रिव्ह्यू होतात, काही होत नाही. सो डू नॉट जज एनीवन. डू नॉट जज द बुक बाय इट्स कव्हर. एक ॲडव्हर्टाइजमेंट पण आहे, राईट. डू नॉट जज द बुक बाय इट्स कव्हर. नेव्हर जज एनीवन ऑन द अपीअरन्स, ऑन द टॅलेंट्स, वॉट एव्हर. आपण परत जज करण्याचे पण क्रायटेरियाज भरपूर आहे. तू बघ कशी असते, तू बघ कसं बघतो, तू करायचं, भरपूर क्रायटेरियाज. डोंट जज एनीवन. सिम्पल, जसं सरांनी सांगितली, भरपूर सिम्पल ठेवा. लाईफ विल हेल्प यू अ लॉट. Value the people you care. Show your love and affection. Take care of senior members at home. Very important. Good communication, better interpersonal skills, relations. Do not hurt or betray by words or your behavior. That should never happen. हे होत नाही तर तुम्ही बॅलन्स्ड आहे in your work, in your life, in both ways. Next, helping hands. Share the load, divide the task. At home, at workplace, in both the places. Do not let your ego come in between. त्यांनी मला काम सांगितलं, त्यांनी मला काम, मी का करू, मला नाही करायचं. Divide it if possible. Amicably, you can do this. Ask for and be ready to help. मी senior आहे, मला काय येत नाही का, मी का विचारू. Don't do this. If at all you are a senior, if at all you are a junior, juniors are going to eat the brains of seniors. But even seniors, नाही माहिती, you take the help of juniors. Learning never ends. बरोबर. लर्निंग हे कधी संपणार आहे, कधी संपणार. इट इज लाईक एन ओशन. इट कंटिन्यूअस and forever. But don't be, your ego comes in between. Make sure, be humble. If at all you are a senior, ready to learn in every area. If you don't know that part, learn it. त्याच्यात काहीही वेगळं काहीच नाही आहे. अरे सिनियर हे नाही, येत नाही, इट्स ओके, शिको. व्हेरी सिम्पल. अगेन वॉट एव्हर दे आर सेइंग, that this is their mindset. We cannot help. What is my attitude? My attitude is a positive attitude. Take the things positively. Next, again your personal mindset, how you attract to the things, how you imbibe the things. Next, for performance. जर का या गोष्टीमध्ये तुमचं हेल्थ एक नाही ओके, अँड इफ यू आर नॉट गिविंग द रिझोल्युशन्स ऑफ युअर कॉन्फ्लिक्ट्स, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तुमच्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट येणार आहे. मी काम करताना तुमचं जे एफिशियन्सी आहे ते प्रॉब्लेममध्ये येणार आहे. तुमची एफिशियन्सीवरती इफेक्ट येणार आहे. एफिशियन्सी तुम्ही करू शकत नाही आहे काम, बिकॉज जे डोक्यात वेगळे विचार आहे ते निगेटिव्ह आहे. मेक इट पॉझिटिव्ह. तुमचं प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करा.
that could help you. Efficiency increase करा, that again will help you instead of wasting time in other things which are unnecessary. Financial loss होतच आहे, भरपूर financial loss आहे, भरपूर वेगळे वेगळे काही आपले गोष्टींवरती पैसा आपला जात असतो, डायरेक्टली इनडायरेक्टली. तुम्ही काय मागितलं आपण काही विचार करत नाही, चला खर्च करा, कशावर करायचं. अगेन वी नीड टू डिसाइड द प्रायोरिटी. हू इज गोइंग टू हेल्प यू? माय सेल्फ, मी स्वतः आपण डिसाइड करायचं. नेक्स्ट, does balancing work and family life means dividing time for them equally 50-50? वर्क आणि लाईफ बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचे? 24 तास मधले 12 तास मला द्यायचे लाईफसाठी, मला 12 तास द्यायचे वर्कसाठी, असं आहे का? तर 40 आणि 60चा आहे, 70 आणि 30, कुठला पॅटर्न फॉलो करायचं. जसं की विद्यापीठाचा पेपर पूर्वी 80 आणि 20 मार्काचा होता, आता 70 आणि 30 मार्काचा आहे. घ्या, ऑप्ट करा कुठलाही एक आणि कंटिन्यू. असं आहे का? वर्क आणि लाईफ का 50-50 आहे? 50 मार्क कॉलेजकडे, 50 मार्क विद्यापीठाकडे, असं आहे का? नाही. That is, it is most likely to giving more priority. Again, it is depending upon the priority, how much priority and interest you are giving to the work and the life as per the circumstances, as per the situations. Next. Right balance varies from time to time. So it is not 60 and 40 or 70 and 30 or 50 and 50. असं कुठल्याच पर्सेंटेज मध्ये तुम्ही वर्क आणि लाईफला तुम्ही डिफाईन नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. राईट? तर कसं करणार आपण? इट इज अगेन डिपेंडिंग अपॉन द टाइम टू टाइम सर्कमस्टान्सेस. आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती अनुसार आपलं वेटेज आहे प्रत्येक गोष्टीसाठी. टुडे व्हॉट इज माय प्रायोरिटी? Since morning I have taken lectures, attended meetings. मला एक कॉम्पिटिशन मध्ये जायचं होतं, अनफॉर्च्युनेटली टाइम अप झाला. I could not go there. I have come down here. Again there are so many priorities which are lined up. I have to decide. एक कॉम्पिटिशन गेला, दुसरा गेला, तिसरा भरपूर आहे. मी करते, अजून करणारे असं भरपूर येणारे मला माहिती आहे. But this is again a golden opportunity. This is decided by me. What is my priority? Is anybody going to help me? No one. कारण मला माहिती पाहिजे ना माझी काय प्रायोरिटी आहे. सो अकॉर्डिंगली माय प्रायोरिटी चेंजेस. तसंच माझं वर्क आणि लाईफ मधला जे बॅलन्स आहे मी चेंज करते अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स, अकॉर्डिंग टू द सर्कमस्टान्सेस. सो बिकॉज ऑफ डिफरंट प्रायोरिटीज एट डिफरंट टाइम्स आय डू माय वर्क and life balancing. So right balance reduces stress. You can see the image. त्याचा बॅलन्सच आउट झाला विचारायचा आहे का? नेक्स्ट. So what are the solutions? Now we will talk about the solutions. तर कुठल्याही गोष्टी केलं तर आपण या वर्क लाईफ बॅलन्सची जे इम्बॅलन्स आहे त्याला बॅलन्स करू शकू आणि काय रिझन्स आहेत. तर डोंट ट्राय टू बॅलन्स वर्क अँड लाईफ, इंटिग्रेट द टू. नाव वर्क लाईफ बॅलन्सचा जे एक न्यू ट्रेंड आहे दॅट इज वर्क लाईफ इंटिग्रेशन, where many of the MNC companies and IT companies are already implemented this work life integration. म्हणजे काय? दोन्हीला सेपरेट करू नका, दोन्हीचे इंटिग्रेट करा. इंटिग्रेशन इज द अमॅलगमेशन ऑफ दीज टू. अमॅलगमेशन इन व्हॉट सेन्स? म्हणजे मी ऑफिसमध्ये आहे, मी कार्यालयात आहे आणि घरचे फोन एक एक तास बोलते. डज इट मीन इंटिग्रेशन? दॅट इज again what is important to me, genuine to me is my integration. So keeping again the research published in the journals Human Relations studied over 600 employees. Again हा एक रिसर्च आहे ज्याच्यामध्ये keeping work and home life separately could actually be making you more stressed. दोन्ही सेपरेट आहे. ऑफिसमध्ये असले, IT मध्ये कंपनीमध्ये असले की फोन बोलूनच देत नाही, फोन तिथं जमा करायला लागतं आणि मग काम करायला लागतं. असं बऱ्याच कंपनीमध्ये आहे. रांजणगाव MIDC मध्ये गेला की त्यांना फोन तिथं ठेवून द्यावा लागतं. त्याच्या 8 तास त्याचा फक्त ब्रेकमध्ये अर्धा तास त्यांना फोन अलाउड आहे. त्याच्यामध्ये त्याचा असा खालीवर जीव होतो की घरी काय चाललंय, बायको जेवली का नाही, मुलं खाल्ले का नाही, मानवरा जेवला का नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हॉट इज हॅपनिंग? अगेन कॉन्सिक्वेन्सेस. लक्ष सगळं तिथे काय करणार आहे तो?
प्रोडक्टिव्हिटी 100% तो आहे का तिथे? नाही. मेक इट इंटिग्रेट. Integration is what? Instead, integrating the two is the best strategy to strike the right balance. Example, attending a conference call आहे. It is again very important. So attend it from a car when you are picking up your child from the school. Again, हे दोन्ही मला important आहे, करावं लागेल. Integrate, combine these two. Who is saying no? Who is stopping you? Catching up on work after running errands in the morning. If not, again we have an option, taking a break to exercise or go for a walking during a lunch break. Many of the companies in Bhosle MIDC and in Ranjan MIDC, त्यांच्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी हा एक प्रोव्हिजन दिलेली आहे. आफ्टर 6 for 2 hours you can do gym. So workers, employees working in that organization त्यांना बाहेर कुठे जाऊन जिम परत सेपरेटली जॉईन करायची गरज नाही.